काँग्रेसच्या एका आमदाराच्या घरातून कोट्यावधींची रोकड ईडीच्या हाती लागल्यानं कर्नाटकातील काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। चित्रदुर्ग जिल्ह्याचे काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आणि बघता बघता त्यांच्या घरातून तब्बल 12 कोटीहून अधिक रोकड, 1 कोटीचं विदेशी चलन, 4 लक्झरी गाड्या, 6 कोटींचं सोनं आणि 10 किलो चांदीही हाती लागली आहे। याशिवाय तपासात असं समोर आलंय की या आमदाराचं अख्खं कुटुंब फक्त राजकारणातच नाही तर ऑनलाईन बेटिंग आणि सट्टेबाजीचं साम्राज्य चालवत होतं। त्यांचा भाऊ के.सी. थिप्पास्वामी दुबईहून या काळ्या धंद्याचं रिमोट कंट्रोल चालवत होता, तर दुसरा भाऊ के.सी. नागराज आणि त्यांचा मुलगा पृथ्वी एन राज हे देखील या रॅकेटमध्ये सामील होते। ईडीनं डायमंड सॉफ्टटेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम 9 टेक्नॉलॉजीज या कंपनीमार्फत मनी लॉन्ड्रिंग केलं जात असल्याचं उघड केलंय। गोव्यातील 5 मोठे कसिनो, पप्पीज कसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स, पप्पीज प्राइड, ओशन 7 आणि बिग डॅडी कसिनो यांच्यावरही धडक कारवाई झाली आहे। ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्र सुद्धा लागली असून 17 बँक खाती आणि 2 लॉकर फ्रीज करण्यात आली आहे। ईडीनं एकाच वेळी देशभरात 31 ठिकाणी छापे मारलेत आणि या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना ईडीनं अटक केली असून ही देशातील मोठी कारवाई मानली जाते।